आपल्या भारतात श्रीमंतांच्या यादीत आपलं नाव यावं यासाठी चढावडवणं हे नवीन नाही. आपली श्रीमंती फक्त यादीपुरती नाही, हे दाखवायला होणारे सोहळे, गाड्यांचे ताफे, प्रचंड मोठ्या इमारती, राजकीय लागेबांधे याही गोष्टी भारतात चर्चेत असतात. यांच्या इतकं श्रीमंत व्हावं असं वाटणारे उद्योगपती भारतात भरपूर आहेत. पण यांच्यासारखं माणूस व्हावं असं वाटणारे उद्योगपती होते रतन टाटा. आपल्या 86 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी कंपन्या उभारल्या, भारतात वेगवेगळे उद्योगधंदे आणले. पण त्या पलीकडे जाऊन रतन टाटांनी माणसं उभी केली. रतन टाटांनी देश घडवायचं काम केलं. 9 ऑक्टोबरच्या रात्री रतन टाटांचं निधन झाल्याची बातमी आली आणि सगळा देश हळहळला. पण रतन टाटांची कारकीर्द पाहिली की निश्चितपणे अभिमान वाटतो. हा अभिमान वाटायचं कारण म्हणजे टाटांचे हे 5 किस्से. टाटा माणूस म्हणून किती भारी होते हे सांगणारे. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पहिला किस्सा रतन टाटांच्या प्राणीप्रेमाचा. 2018 मध्ये प्रिन्स चार्ल्स यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये कार्यक्रम ठेवला होता. ब्रिटिश रॉयल फॅमिलीनं टाटांना त्यांच्या सामाजिक कामाबद्दल जीवन गौरव देण्याचं ठरवलं होतं. टाटांनीही कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं होतं. पण रतन टाटा या कार्यक्रमाला गेलेच नाहीत. कारण त्यांच्या सोबत राहणाऱ्या टिटो आणि टँगो या कुत्र्यांपैकी टिटो आजारी होता. टिटो आजारी असताना त्याला अशा अवस्थेत सोडून मी इंग्लंडला येऊ शकत नाही असं टाटांनी कळवलं. ब्रिटिश रॉयल फॅमिलीकडून मिळणारा पुरस्कार घ्यायला टाटा गेलेच नाहीत, आपल्या कुत्र्यावरच्या प्रेमामुळं. ही गोष्ट जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांना कळाली तेव्हा त्यांची रिॲक्शन होती, दॅट इज द रिअल मॅन. पण टाटांचं प्राणीप्रेम फक्त या किस्स्यापुरतं मर्यादित नव्हतं. मुंबईतलं बॉम्बे हाऊस हे टाटा कंपनीचं मुख्यालय. इथून सगळ्या कंपनीचा डोलारा सांभाळला जातो. इथं लोकांची गर्दी असते, इथं तगडी सुरक्षा असते. या बॉम्बे हाऊसचं रिन्युएशन होण्याआधी इथल्या सिक्युरिटी हॉलमध्ये स्थानिक भटकी कुत्री थांबायची, राहायची. रिन्युएशन नंतर त्यांना जागा मिळणार का हा प्रश्न अनेकांना पडला होता. टाटांनी गाजावाजा न करता याचं उत्तर दिलं. रतन टाटांनी नव्यानं तयार झालेल्या बॉम्बे हाऊसमध्ये भटक्या कुत्र्यांसाठी एक खोली बांधली. त्यांची राहण्याचीच नाही तर खाण्याची सोय केली. फक्त बॉम्बे हाऊसमध्येच नाही तर टाटांच्या पंचतारांकित ताज हॉटेलमध्येही भटक्या कुत्र्यांना कुणी चढवत नाही. टाटांनी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट म्हणून बंगला बांधला नाही, मोठी बिल्डिंग उभारली नाही, कुठला मोठा सोहळा केला नाही. त्यांनी मुंबईत महालक्ष्मी भागात प्राण्यांसाठी एक हॉस्पिटल उभारलं, जिथं कमी पैशात किंवा अगदी मोफतही छोट्या प्राण्यांवर उपचार केले जातील आणि तेही अद्ययावत सुविधा आणि तंत्रज्ञान वापरून. रतन टाटांचा दुसरा किस्सा आहे दिवाळी बोनसचा. सोनपापडी किंवा लईत लई मिठाईचा बॉक्स हाच बोनस देण्याचा ट्रेंड असताना रतन टाटांनी एकदा 1000 कोटी रुपये दिवाळी बोनस म्हणून खर्च केले होते. ही दिवाळी होती कॅन्सर पेशंट्सची. परळच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसं येतात. कितीही गरीब परिस्थिती असलेला माणूस तिथं उपचार मिळतील याच आशेनं मुंबई गाठतो. उपचार मिळायला महिने जातात, तोवर उघड्यावरच संसार थाटला जातो. एक किस्सा असा सांगितला जातो की एकदा दिवाळीच्या दरम्यान टाटांना परळमधून जाताना एक व्यक्ती हॉस्पिटल जवळ कागदात पकडून फराळ खाताना दिसली. जर त्याच्या राज्यात कॅन्सर हॉस्पिटल असतं तर तो त्याच्या घरी दिवाळी साजरी करत असता असा विचार रतन टाटांनी केला आणि त्यानंतर 5 राज्यांमध्ये हॉस्पिटल्स उभारण्यात आले. आसाम, जयपूर, रांची, वाराणसी आणि तिरुमला इथं कॅन्सर हॉस्पिटल्स उभे राहिले. टाटा सन्सनं दिलेल्या दिवाळी बोनसमुळे कित्येकांची दिवाळीच नाही तर आयुष्य सुखकर झालं. सार्वजनिक आरोग्य, लहान मुलांचं आणि महिलांचं आरोग्य, कोविड सारखे आणीबाणीचे प्रसंग अशा कित्येक वेळी टाटा ग्रुप धावून आला. रतन टाटांनी आरोग्य क्षेत्रात एवढं काम केलं की त्याची तुलना एखाद्या देशाशीच करता येऊ शकते. रतन टाटांचा तिसरा किस्सा आहे एका भेटीचा. रतन टाटांसारखा उद्योगपती मोठ्या नेत्यांना, मोठ्या उद्योगपतींना भेटणं ही सुद्धा बातमी असायची. कुठल्याही उद्योगपतीनं सेलिब्रिटींची आणि नेत्यांची भेट घेतली ती की आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज असतेच. पण रतन टाटा एकदा आपल्या कंपनीत काम करणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्याला, आपल्या मित्राला भेटायला आले होते. पुण्यातल्या कोथरूड भागात असलेल्या एका सोसायटीमध्ये जानेवारी 2021 मध्ये रतन टाटा आले होते. त्यांच्या कंपनीत काम करणारा एक जुना सहकारी आजारी होता. आजारपणातून रिकव्हर होत होता. तेव्हा आपल्या या सहकार्याला, मित्राला भेटायला रतन टाटा कोणताही गाजावाजा न करता, भला मोठा गाड्यांचा ताफा किंवा प्रचंड सिक्युरिटी अशा गोष्टी न बाळगता आले होते. त्यावेळी त्यांना सोसायटीमधले काही जण अचानक भेटले. तेव्हा त्यांच्याशी रतन टाटांनी कोणताच बडेजाव न दाखवता संवाद साधला. टाटांनी प्रचंड मोठी उंची गाठूनही आपल्या या मित्राला न विसरणं, त्याची काळजी करणं आणि त्याच्या घरी जाऊन भेटणं ही नक्कीच साधी गोष्ट नव्हती.
टाटांचं वेगळेपण अधोरेखित व्हायचं ते अशा छोट्या पण मोठा इम्पॅक्ट असणाऱ्या घटनांमधून. रतन टाटांचा चौथा किस्सा म्हणजे आपल्याला भारतरत्न नको अशी त्यांनीच घेतलेली भूमिका. आपल्या आवडत्या व्यक्तीला, आपल्या आयडॉलला भारतरत्न मिळावं अशी मागणी आपल्या भारतात अनेकदा केली जाते. मग हे आयडॉल क्रिकेटर्स असतात, सिनेस्टार्स असतात, राजकीय नेते असतात. असंच एकदा रतन टाटा यांच्या चाहत्यांनी टाटांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली होती. ही मागणी फक्त सोशल मीडिया पुरती चर्चेत राहिली नाही, तर यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली. या याचिकेमध्ये रतन टाटांनी देशासाठी गौरवशाली काम केलंय, त्यांनी कित्येक जणांचं आयुष्य बदललंय, यामुळं त्यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. हा विषय सगळ्या देशात चर्चेत आला तेव्हा स्वतः रतन टाटा यांनी पुढे येत लोकांना आवाहन केलं की अशी मागणी किंवा मोहीम चालवू नका. आपण भारताच्या प्रगतीत एक वाटेकरी होऊ शकलो याचा आणि आपण भारताचे नागरिक आहोत याचा आपल्याला प्रचंड अभिमान आहे. स्वतः रतन टाटांनीच हे आवाहन केल्यानं या चर्चा थांबल्या आणि टाटांची लोकांच्या मनातली उंची आणखी वाढली. कुठल्याही पुरस्कारापेक्षा किंचित जास्तच. रतन टाटांचा अभिमान वाटावा असा पाचवा किस्सा म्हणजे श्रीमंतांच्या यादीत कधीच न येणारं त्यांचं नाव. भारतातले टॉपचे श्रीमंत, आशिया खंडातल्या, जगातल्या टॉपच्या श्रीमंत लोकांच्या यादीत येणारी भारतीय नावं हा कायम आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय असतो. पण या यादीत रतन टाटा यांचं नाव कधीच नसायचं. पण का? तर टाटा ग्रुपचं साम्राज्य प्रचंड विस्तारलेलं असलं तरी त्याचा उपयोग कायम देशाच्या जडणघडणीत करण्यात आला. शहरं उभारणं, शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्था उभारणं यावर टाटा ग्रुपचा अगदी सुरुवातीपासून भर होता. त्यातूनच टाटा ग्रुपनं आपलं समाजाप्रतीचं उत्तरदायित्व जपलं. रतन टाटांबद्दल बोलायचं झालं तर ते टाटा सन्सचे एकेकाळचे सर्वेसर्वा. पण टाटा समूहाचे फक्त 0.8% शेअर्स रतन टाटांकडे होते. 50%पेक्षा जास्त शेअर्स हे सामाजिक काम करणाऱ्या वेगवेगळ्या ट्रस्टच्या नावावर करण्यात आले होते. अंबानी आणि अदानींचे आपल्या कंपनीत अनुक्रमे 49 आणि 75% शेअर्स असल्याच्या बातम्या आहेत. यांच्याशी तुलना केली तरी रतन टाटांचं वेगळेपण सहज लक्षात येतं. मनात आणलं असतं तर रतन टाटा भारतातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनू शकले असते. पण टाटा समूहाचे नियम, सामाजिक बांधिलकी आणि समाजकार्याला वाहून घेतलेल्या ट्रस्टचं महत्त्व ओळखून असणारे रतन टाटा या रेसमध्ये कधी आलेच नाहीत. पण हे 5 किस्से सांगतात टाटांची श्रीमंती किती मोठी होती. ते आकड्यात मोजणं शक्य झालं नसतं, कारण टाटांनी फक्त बिझनेस उभारले नाहीत तर टाटांनी देश घडवण्याचं काम केलं. टाटांकडे पाहून बिझनेसमॅन व्हावं असं जितक्या लोकांना वाटलं असेल त्याच्या दुप्पट लोकांना रतन टाटांसारखा माणूस व्हावं असं वाटलं असेल. आणि हेच रतन टाटा यांचं यश आहे. कायम लक्षात राहणारं आणि कायम अभिमान वाटावा असं रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.